बहुजन संघटक पाहणाऱ्या किंवा जे मला पाहतायत ऐकतायत त्यांना अशी विनंती आहे की माझा आवाज येतोय का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। माझा आवाज येत असेल तर कमेंट दिली तर बरं होईल। ओके सर, पायकराव सर, ओके ओके ठीक आहे। सगळे जॉईन होते तोपर्यंत एक मिनिट तरी मी थांबेल आणि त्याच्यानंतर मी सुरुवात करतो। सर्वप्रथम जे जॉईन झाले त्यांना मनपूर्वक नमस्कार, जय भीम, जय फुले, जय शाहू, जे वंदन करून आणि ज्या महापुरुषांना वंदन करून तुम्हाला ऊर्जा मिळते, त्यांची प्रेरणा मिळते, त्या महापुरुषांना, त्या महामातांना मी विवेक मधुकर वारभुवन प्रथमतः अभिवादन करतो। मग सिद्धार्थ गौतम बुद्ध असतील, संत कबीर असतील, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, या महाराष्ट्राची अंधारी वाट स्वराज्यामुळे क्रांतीची पहाट ठरवणारे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, क्रांतीसूर्य महामानव ज्योतिराव फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यासोबत अण्णाभाऊ साठे असतील, तुकडोजी महाराज असतील, हे सगळे महापुरुष, तसेच अहिल्याबाई होळकर, जिजामाता, माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई आणि ज्या महामातांना वंदून आम्हाला ऊर्जा मिळते या सगळ्यांना अभिवादन करतो। सर्वप्रथम बहुजन संघटक या फेसबुक पेजने मला, माझ्यासारख्या युवकाला इथे डिजिटल व्यासपीठावर मत मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खांडेकर सरांचं प्रथमतः आभार मानेन। म्हणजे बहुजन संघटकचं कोविडच्या काळातलं कार्य आणि तिथपासून ते आतापर्यंत म्हणजे सगळी स्थिती पूर्णपणे ऑफलाईन झाली असताना सुद्धा अजूनही वैचारिक चळवळ थांबलेली नाही, विचारांची देवाणघेवाण अशीच सुरू आहे, त्याबद्दल त्यांचं प्रथमतः त्यांचे आभार आणि सर्वात प्रथम त्यांचं अभिनंदन करेल की अजूनही हा बहुजनांचा आवाज बुलंद आहे। मोठमोठे विचारवंत, त्यासोबत बहुजन चळवळीत काम करणारे नेते, युवा नेते, युवक इथे मतं मांडतायत आणि हीच सगळ्यात मोठी बाब आहे। सर्वप्रथम मी विवेक मधुकर वारभुवन नवी मुंबईतून मास्टर्स इन अकाउंटन्सी करतोय, मुंबईच्या विवेकानंद एज्युकेशन सोसायटीमधून। सरांनी ज्या वेळेला मला सांगितलं की तुला फेसबुक लाईव्ह करायचंय तर विषय कोणता, तर असे ज्यामुळे वक्ता असल्यामुळे बऱ्याच विषयांवर अभ्यास होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जिव्हाळ्याचा विषय, त्याच्यावर खूप काही बोलता येतं, पण मला वाटलं की एक युवक म्हणून एक विषय वेगळा ठेवावा, जरी तो तांत्रिक असला, म्हणजे ज्यांनी ही पोस्ट वाचली तो विषय टेक्निकल वाटत असला तरी मला वाटतं की युवक म्हणून माझं मत मांडणं गरजेचं आहे। कारण आतापर्यंत मी ज्या युवा पिढीला, ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो, तर असं वाटतं की ही जी बहुजन चळवळ आहे ती बहुजन चळवळ आमच्या पालकांनी आणि आमच्या पालकांच्या पुढची जी आजोबांची पिढी आहे त्यांनी ही चळवळ इथपर्यंत आणून ठेवली आहे आणि खरी मज्जा आणि या खऱ्या क्रांतीचा प्रवास हा आता आमच्या पिढीपासून चालू होणार आहे आणि आमच्या पिढीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती पोहोचलेत, महात्मा फुले किती पोहोचलेत, शाहू महाराज किती पोहोचलेत, हा महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे। बरेच जण माझ्या पिढीतले आता शाळेत जात असतील, कॉलेजमध्ये जात असतील, विविध विषय शिकत असतील, संविधान शिकत असतील, संविधानाबद्दल त्यांना ओळख झालेली असेल, पण मुळात ह्या तरुणांना संविधान माहिती आहे का, ह्या तरुणांना लोकशाही माहिती आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत, फक्त एवढंच माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वव्यापी काम त्यांच्यापर्यंत पोहोचलंय का? असे बरेच प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आजचा युवा आज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेल्या विचारांवर चालतोय का? हा ज्या वेळेला प्रश्न घेऊन आम्ही पुढे जातो त्यावेळेला मला असं वाटतं की हा जो युवक चेहरा आहे, हा युवक चेहरा ह्या रस्त्यापासून कुठेतरी दूर राहतोय। ह्या युवकाला लोकशाही म्हणजे नेमकं काय हा प्रश्न पडलाय, तर मला वाटतं की म्हणून हा विषय घेणं मला गरजेचं वाटतं आणि म्हणून मी विषय असा ठेवला की भारतीय लोकशाही अनुभवणारी आमची शेवटची पिढी का? मुळात पिढीच्या पुढे प्रश्नचिन्ह होतं, कारण या प्रश्नचिन्हाचं उत्तर देण्यासाठी मी इथे। तर सर्वप्रथम माझ्या विषयाची मांडणी आणि माझ्या अनुषंगाने असं वाटतं की प्रथमतः आपण लोकशाही समजून घेऊ, त्याच्यानंतर या आमची पिढी म्हणजे नेमकं कोण हे कळणं गरजेचं आहे आणि ह्या युवा पिढीने काय करणं मला युवक म्हणून वाटतं ते मी तुमच्या समोर मांडणार आहे। सर्वप्रथम मला वाटतं की भारतीय लोकशाहीवर भाष्य करणं गरजेचं आहे, म्हणजे माझ्या तरुण पिढीतील कोणालाही तुम्ही भारतीय लोकशाहीची व्याख्या विचारली, जर तो खूपच अभ्यासू असेल, त्याने इतिहास भूगोलाचा अभ्यास केला असेल, तर तो नागरिक शास्त्रात जसं आम्हाला सांगितलं जातं की अब्राहम लिंकन असं लिहितात की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही,
मग जर तो बहुजन चळवळीतला असेल, त्याचं वाचन चांगलं असेल, मग त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या आठवते, तो लगेच तोंडपाठ बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की रक्ताचा एकही थेंब न सांडवता केलेली क्रांती म्हणजे लोकशाही. पण मुळात ही तर व्याख्या झाली, ही तर तोंड ओळख झाली, पण लोकशाही म्हणजे नेमकं काय हे आमच्या तरुणांना कळलंय का? आमच्या तरुणांना त्यांच्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकात आवडता प्रश्न दिला जातो की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॅश. आमचे तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात. पण हाच जर प्रश्न जर फिरवला की भारतीय संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॅश होते, तर मुलांना मग कन्फ्युजन होतं. मग हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, मग पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशांवर उडी मारतात. मुळात काय तर आमचं संविधान फक्त एक अभ्यास आहे. आम्हाला परीक्षा द्यायची आहे म्हणून आम्ही नागरिकशास्त्राचा अभ्यास करतोय, आम्हाला परीक्षा द्यायची आहे म्हणून आम्ही लोकशाहीची व्याख्या ऐकतोय, लोकशाहीची व्याख्या करतोय. मला वाटतं या व्याख्येच्या पुढे जावं लागेल, या व्याख्येच्या पुढे व्यापक व्हावं लागेल. लोकशाही म्हणजे लोकांची शाही. म्हणजे जरी तुम्ही याचा इंग्लिश शब्द डेमोक्रेसी असला तरी आमच्या तरुणांना माहित असतं की डेमोस म्हणजे कॉमन पब्लिक आणि क्रॉसी म्हणजे सत्ता, म्हणजे सामान्यांची सत्ता. पण मुळात असा प्रश्न झालाय की आमच्या तरुणांना किंवा आमच्या पुढच्या पिढीला जर विचारलं की लोकशाही म्हणजे काय, तर ते सहज बोलतात ठीक आहे, माझ्या शब्दात लोकशाही म्हणजे सोपं आहे. 5 वर्षांनी इलेक्शन येतं, आम्ही निवडणुकांना सामोरे जातो, आम्ही मतदान करतो, आमचे नेते निवडतो, म्हणजे आम्ही लोकशाही राष्ट्रात राहतो. मला वाटतं ही जर आपली लोकशाहीची व्याख्या असेल तर मुळात लोकशाही आम्हाला कधीच समजली नाही. बरेच जण म्हणतात लोकशाही मतदानापुरती आहे, पण माझ्या मते जे मतदान, जी निवडणूक आम्ही म्हणतोय ना, ती राजकीय लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक संसदेत सभेत ज्या ज्या वेळेला भाषणं केली त्या वेळेला एक महत्वाचं विधान केलंय की भारतात राजकीय लोकशाहीसोबत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करावी लागेल आणि ती लोकांच्या मनामनात पैरावी लागेल. पण मुळात सामाजिक लोकशाही आणि राजकीय लोकशाही यांच्यातला फरकच आम्हाला कळलेला नाही आणि त्यामुळे आजची ही जी तरुण पिढी आहे तिच्या मनात एक अस्वस्थता आहे किंवा लोकशाहीबद्दल असे अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे ती लोकशाहीबद्दल बोलायला तयार नाहीये. मुळात थोडं काय झालं तर आम्ही लगेच म्हणतो की लोकशाहीवर घाव घातला, लोकशाहीचं अस्तित्व आहे का, लोकशाही गेली तर. पण मुळात जर लोकशाही इतकी कमजोर असती तर स्वातंत्र्याची 75 वर्षे ओलांडल्यानंतर आम्ही इतकी संकटं झेललेली आहेत, ती संकटं एखाद्या संकटामुळे ही लोकशाही कधीच कोलमडून पडली असती. पण मुळात मित्रांनो असं झालेलं नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही लोकशाही इतकी सबळ आहे, कर्तृत्ववान आहे की त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की 75 वर्षानंतरही असंख्य वादळे झेलूनही भारत आजही आकाशात उंच झेपावतो. पण तुमचा शेजारी असणारा राष्ट्र, आपलाच तुकडा केलेला राष्ट्र पाकिस्तान सध्या काय अवस्था हे तुम्हाला पाहावी लागते. मुळात भारतासारख्या जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये लोकशाही आहे, पण भारतीय लोकशाहीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की ज्या दिवशी आमच्याकडे लोकशाही प्रस्थापित झाली त्या दिवशी भारतात राहणाऱ्या, मग तो वरच्या वर्गातला असू दे किंवा तो खालच्या वर्गातला असू दे, तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, तो कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा कुठल्याही प्रदेशात राहणार असू दे, त्याला समान मतदानाचा अधिकार मिळाला. ही भारतीय लोकशाहीची ताकद आहे. म्हणजे राष्ट्रपतीला मतदान करण्याचा जेवढा हक्क आहे, जेवढं त्याच्या मताचं मूल्य आहे, तेवढंच आमच्याकडे एखादा कुष्ठरोगी आहे, तो खूप आजारी आहे, त्याला उठताही येत नाहीये, पण त्याला मतदानाचा, त्याच्या मताचं जेवढं मूल्य आहे तेवढं राष्ट्रपतीचं आहे. म्हणजे अंबानी साहेबांचं जेवढं मताचं मूल्य आहे तेवढंच आमच्या आई वडिलांचं आहे, जेवढं ह्या पंतप्रधानांचं आहे तेवढंच या देशात काम करणाऱ्या असंख्य लाखो कार्यकर्त्यांचं आहे. हे भारतीय लोकशाहीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पण मुळात हेच वैशिष्ट्य तरुणांपर्यंत सांगितलं जात नाही. जसं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट इतिहासाचा अभ्यास झाल्यानंतर कळतं की 15 ऑगस्ट 1947ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण ज्या वेळेला 14 ऑगस्ट 1947ला ब्रिटिश अधिकारी माउंट बॅटन नोट्स ऑन इंडिया लिहित होता, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे की ब्रिटन ज्या वेळेला एखाद्या राष्ट्राला स्वातंत्र्य देत होतं, तिथल्या गुलामांना मुक्त करत होतं, त्यावेळेला या देशाचा राज्यकारभार पुढे कसा असेल, या देशाने काय काय करायला हवं याचे सल्ले माउंट बॅटन देत होता. आणि त्यानं 14 ऑगस्ट 1947ला नोट्स ऑन इंडिया लिहिलं. बऱ्याच जणांकडे त्याची ई कॉपी असेलही, दिल्लीतही त्याची ओरिजिनल कॉपी आपल्याला मिळते. पण मुळात ह्या माउंट बॅटननं त्याच वेळेला सांगितलं होतं की बघा 150 वर्ष आम्ही राज्य केलं, आता ह्या 150 वर्षात इथल्या गुलामांना जे आवश्यक शिक्षण होतं ते आम्ही दिलंय. पण मुळात ज्या वेळेला 15 ऑगस्ट 1947ला हा भारत देश स्वतंत्र होईल त्यावेळेला या भारत देशाला सगळ्यात महत्वाचं काम काय करावं लागेल, तर इथल्या गुलामांना ज्या वेळेला ते स्वतंत्र राष्ट्रात प्रवेश करतील, स्वतंत्र राष्ट्र म्हणून पुढे जातील, त्यावेळेला आवश्यक शिक्षण देणं आणि तसं धोरण बनवणं गरजेचं आहे. म्हणजे माउंट बॅटनने सुद्धा आपल्या भल्याचा विचार केला होता. त्याने खरं मांडलं होतं की आम्ही गुलामांना जेवढं आवश्यक शिक्षण आहे, म्हणजे गुलामांना जे गुलामीची जाणीव करून दिलीच नाही, पण ते आम्ही 14 ऑगस्ट 1947 पर्यंत करून दिलंय. आता तुमचा देश तुमच्या हातात आहे. तुमच्या मुलांना कसं शिकवायचं, त्यांनी पुढे कसं जायचं, या राष्ट्राची निर्मिती, नवनिर्मिती कशी करायची, हे माउंट बॅटन म्हटलं की भारताच्या हातात आहे.
मग त्याच्यानंतर असं झालं की शिक्षण व्यवस्था आमच्या तरुणांच्या हातात आली, आमच्या राज्यकर्त्यांच्या हातात आली आणि मग शिक्षण पद्धतीत बराच आम्हाला एक विरोधाभास पाहायला मिळाला की अजूनही आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पण आमचे गुलाम काही मोकळे झाले नाहीत. म्हणजे इथल्या गुलामांना स्वातंत्र्य मिळालं पण त्यांना माहितच नव्हतं की त्यांचे अधिकार कोणते. ज्या दिवशी 26 जानेवारी 1950 ला देशानं संविधान स्वीकारलं, लोकशाही स्वीकारली, मला वाटतं इथं घराघरात अधिकारांची, हक्कांची, त्यांच्या कर्तव्यांची, जबाबदारींची एक मोठी पेटी घराघरात पोहोचली होती. म्हणजे त्या माणसाला संविधानाबद्दल माहिती आहे की नाही माहित नव्हतं, ज्या माणसाला स्वातंत्र्य म्हणजे काय हे माहित नव्हतं, ज्या माणसाला शिक्षण म्हणजे काय हे माहित नव्हतं, त्याच्या घरात हक्क पोचले होते, त्याच्या घरात अधिकार पोचले होते. संविधान निर्मिती, संविधान मिळाले, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही मिळाली, हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं. मुळात मला वाटतं की आमची शिक्षण व्यवस्था तिथंच थांबली. इथल्या गुलामांना आवश्यक शिक्षण देणारी शिक्षण व्यवस्था आम्ही पुढे नेली आणि त्याचा परिणाम असा झाला की आमचे तरुण मग रेन गो अवे करायला लागले. म्हणजे जिथं आमचा शेतकरी राजा पावसाची वाट बघण्यासाठी 12ही महिने ह्या पावसाच्या आभाळाकडे नजर लावून ठेवलेला असतो, त्यावेळेला आमचे तरुण पावसा जा रे असं म्हणू लागले. कधी आम्ही आमच्या घराच्या बाहेर पडलो नव्हतो. आम्हाला आजही आमच्या शाळेत जाताना ग्रामीण भागात, आदिवासी पट्ट्यात की तुम्हाला शाळेत जायचं असेल तर नदी ओलांडून लाकडी पुलावरून जीवाशी खेळ करून जावं लागतं. त्यावेळेला आमच्या शिक्षण पद्धतीने आमच्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकात कविता ठेवली, लंडन ब्रिज फॉलिंग डाऊन. कधी आम्हाला ब्रिज काय असतो हेच माहित नाही पण आम्ही शिकतोय लंडन ब्रिज, ज्याचा आमचा आणि त्याचा काही संबंध नाही. मुळात तसंच काहीतरी झालं. म्हणजे आम्ही फ्रेंच राज्यक्रांती शिकली, रशियन राज्यक्रांती शिकली, पण मुळात भारतीय राज्यक्रांती, भारतीय लोकशाही आम्ही शिकली का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आतापर्यंत आलो आम्ही, संविधानाच्या बळावर आलो, संविधानाने आम्हाला रस्ता दाखवला, पण इथून पुढे आम्हाला हा जो प्रवास गाठायचा आहे, एकीकडे आम्ही म्हणतो की आम्हाला विश्वगुरू म्हणायचं आहे, एकीकडे म्हणतो की आम्हाला अमेरिकेसारखं महासत्ता बनायचं आहे, तर हे सगळी स्वप्न पाहत असताना आपण सध्या काय करतोय, सध्या आपली स्थिती काय यावर भाष्य करणं मला प्रथमतः एक युवक म्हणून गरजेचं वाटतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ज्या वेळेला माउंटबॅटन हे सगळं करत होतं त्यावेळेला एक भारतीय पत्रकार तिथे गेला आणि भारतीय पत्रकाराने त्याला धाडसाने प्रश्न केला की आता तुम्ही उद्या स्वातंत्र्य, या देशाला स्वातंत्र्य देणार आहात, तुम्हाला काय वाटतं या देशाचं स्वातंत्र्य किती वर्ष टिकेल? बघा, तो प्रश्न असा आहे की ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य सुद्धा मिळालं नाही त्यावेळेला माउंटबॅटनला प्रश्न विचारला जातो की या भारताचं स्वातंत्र्य किती वर्ष टिकेल. त्यावेळेला हाच माउंटबॅटन असा उत्तर देतो की माझ्या मते जोपर्यंत या देशात भारतीय रेल्वे आणि भारतीय पोस्ट आहे तोपर्यंत या देशाचं स्वातंत्र्य अबाधित आहे. आता सगळ्यात महत्वाचे दोन पैलू मला वाटतात की भारतीय रेल्वे आणि भारतीय पोस्ट. पण सध्या देशात पाहायला गेलं तर ही भारतीय रेल्वेज खाजगीकरणासाठी काही लोक फार अग्रेसर आहेत. जोपर्यंत इथल्या सामान्य नागरिकांचा, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, मजूर, दलित, बहुजन वर्गातील तरुणाचा इथल्या रेल्वेवर विश्वास आहे तोपर्यंत या देशाचं स्वातंत्र्य अबाधित आहे. मुळात मित्रांनो, स्वातंत्र्य आणि हे लोकशाही या दोन्हींकडे पाहताना मला वाटतं की तुम्ही स्वातंत्र्य आहात याचा अर्थ तुमच्यापर्यंत लोकशाही पोहोचलेली आहे. मुळात लोकशाही म्हणजे काय, तर ही लोकशाही म्हणजे कुठली व्यापक व्याख्या नाहीये, कुठली पुस्तकी कुठल्या तरी विचारवंतांना दिलेलं कुठलं तरी विधान नाहीये. तर लोकशाही जीवन प्रणाली आहे. म्हणजे सगळेजण म्हणतात की लोकशाही आदर्शवादी जीवन प्रणाली आहे. मला वाटतं ही जर जीवन प्रणाली असेल तर मुळात लोकशाही आपण जगायला शिकलं पाहिजे. लोकशाही पुस्तकात सापडत नसते, लोकशाही संविधानात सापडत नसते. लोकशाही फक्त न्यायाधीशांसाठी, लोकशाही फक्त वकिलांसाठी, लोकशाही फक्त राजकीय नेत्यांसाठी नसते, तर लोकशाही या त्या देशातील प्रत्येक गोरगरीब, कष्टकरी, पहिल्या वर्गातील पासून ते शेवटच्या वर्गातील तरुण, युवक, जे सगळे लोक भारतात राहतात त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी प्रणाली असते. म्हणजे मी जर शिकतोय तर मला 10वी नंतर कॉमर्सला जायचंय की सायन्सला जायचंय, मला आर्ट्सला जायचंय की डिप्लोमाला जायचंय. जर माझ्या आई वडील म्हणत असेल की तू सायन्सला जा, काही जण बाहेरचे म्हणत असेल की तू आर्ट्सला जा, पण तरी सुद्धा मी कॉमर्सला जाण्याचा निर्णय माझ्या मताने घेतो. याचा अर्थ माझ्यापर्यंत लोकशाही पोहोचलेली आहे. म्हणजे तुम्ही तुमचे जे निर्णय घेतात ते भारतीय लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मला वाटतं की जे तुम्ही राजकीय लोकशाही, जे आवरण लोकशाहीला घालतायत ते आवरण बाहेर काढणं गरजेचं आहे. लोकशाही प्रत्येकाच्या आयुष्यात असते. लोकशाही म्हणजे जिथं मेजॉरिटी, जिथं बहुमत असतं. पण सगळ्यात महत्वाचं की भारतात लोकशाहीची व्याख्या ही आकड्यापुरती मर्यादित झाली. तुम्ही म्हणताल कसं, तर म्हणजे 2019चा संदर्भ, लेटेस्ट संदर्भ द्यायचा झाला तर ज्याला 105 जागा मिळतात, जो मोठा पक्ष, महाराष्ट्रातील मोठा पक्ष म्हणून येतो, तो मोठा पक्ष विरोधी पक्ष बनतो आणि 56 आमदार असणारा पक्ष ज्यावेळेला सत्ताधारी पक्ष बनतो त्यावेळेला तुम्हाला वाटतं की अरे ही लोकशाही काय अंकांचा खेळ आहे का? तर मुळात ही लोकशाही अंकांचा खेळ नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार सांगितलं होतं, पण आमचे लोक ही लोकशाही राजकारणापुरती मर्यादित ठेवतात. म्हणजे तुम्हाला सगळ्यात थोडक्यात सांगायचं झालं तर 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यावेळेला साक्षरतेचं प्रमाण भारतात 30 ते 40% मध्ये होतं. म्हणजे काही लोक, भारताचा बहुतांश भाग शिकला सुद्धा नव्हता, त्यांना अक्षर ओळखही नव्हती.
अशा देशात ज्यावेळेला जवाहरलाल नेहरू म्हटले की आपण इलेक्शन घेऊया, निवडणूक घेऊया, त्यावेळेला अरे निवडणूक घ्यायचं तरी कशी, लोकांना माहितीच नाहीये. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ठीक आहे, पक्षाचे चिन्ह देऊया. मग कमळ, मग हत्ती आणले, मग घोडे, मग घड्याळ, हे सगळे आताचे जे चिन्ह आहेत, धनुष्यबाण आहे, तर ह्या चिन्हांवर ठप्पा मारायचा. म्हणजे तुम्हाला ज्याला मतदान करायचं तर या चिन्हांवर ठप्पा मारायचा. काळ 1950चा होता, साक्षरतेचं प्रमाण कमी होतं, त्यावेळेला हे चिन्ह वगैरे चालत होतं. पण मुळात मित्रांनो, आता आपण 2023ला पोहोचलो. बहुतांश देश हा साक्षर आहे. पण ज्या वेळेला आमच्याकडे निवडणुकीचा दिवस असतो, त्यावेळेला आमच्या घरातले जे 18 वर्ष कंप्लीट केले लोक ज्यावेळेला निवडणुकीला जातात, मतदान करतात, मतदानाच्या एका जे पहिलं पॅनल आहे त्याच्यावरचे बटन दाबतात आणि घरी येऊन त्यांना विचारलं की अरे कुठे मतदान केलं, तर ते सहज बोलतात, कमळाला मतदान केलं, हाताला मतदान केलं, घोड्यांना मतदान केलं, हत्तीला मतदान केलं, धनुष्यबाणाला मतदान केलं. मुळात साक्षर लोकांना तुम्ही कुठल्या उमेदवाराला मतदान केलंय त्याचं नाव तुम्हाला माहित नसेल तर मुळात तुम्ही ज्यांना निवडून दिलंय ते राज्यकर्ते या देशाची लोकशाही अबाधित कसे ठेवतील हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आम्ही राजकारण्यांवर प्रश्न उभारून असं आम्ही खूप शाणे आहोत, आम्हाला सगळं करतं असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या राजकारण्यांना तिथपर्यंत पोहोचवणारे आपण असतो. मतदान आल्यानंतर 500 रुपयाच्या नोटेसाठी, दारूच्या बाटलीसाठी, मटणाच्या पार्टीसाठी जर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सगळ्यात महत्वाचा अधिकार विकत असू तर मला वाटतं की लोकशाही ही आपण सर्वांनी धोक्यात आणली. भारतीय लोकशाही तुमच्यामुळे धोक्यात येते, एकामुळे दुसऱ्यामुळे असं मुळात नाहीये. ज्या वेळेला देशातील सगळेच नागरिक असं वागायला लागतील, बहुमत असलेले लोक वागायला लागतील, तर मला वाटतं भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होणार आहे. मग तो प्लेटो त्यावेळेला म्हटला होता की इथल्या हुकुमशाहीला जन्म देणारी लोकशाहीच असते. त्यावेळेला अनेक विचारवंत प्लेटोला उलटं बोलले होते की तुला काय कळतंय. पण मुळात प्लेटोचं हेच विधान 21व्या शतकात आपण ज्या वेळेला भारतासारख्या देशात खरं होताना पाहायला मिळतं, त्यावेळेला मला वाटतं की आता वेळीच जागे होणं गरजेचं आहे. म्हणजे बरेच जण सांगत असतात की आम्हाला अरे उठा, बहुजन वर्गातील तरुणांनी उठा, ही रात्र वैर्याची आहे. पण मुळात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आता रात्र सोबत सकाळ सुद्धा वैर्याची आणि दुपार सुद्धा वैर्याची. मुळात इथे असं सांगितलं जातं की संविधान बदलण्याची भाषा होते, संविधान बदलू शकतात. मला असं वाटतं की संविधान बदलण्याची भाषा होते ज्या संविधानामुळे त्या पदावर बसलेत, मंत्री झालेत आणि तुम्ही तिथेच संविधान बदलण्याची भाषा करताय, तर अर्थात लोकशाहीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि एक गोष्ट तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे की या देशाचं संविधान इतकंही कमजोर नाही की कुणी एका पार्टीनं म्हणावं आणि तिथल्या कुठल्या तरी पडतूस मंत्र्याने असं विधान करावं आणि आम्ही शांत बसून ते ऐकून घ्यावं. सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या भारतीय संविधानाला धोका जर निर्माण कशामुळे होईल तर भारतीय नागरिक झोपीत जाईल, त्यावेळेला धोका निर्माण होईल. राज्यकर्त्यांना भारतीय संविधान सरसकट बदलणं मला वाटतं आता तरी शक्य नाही. कारण भारतीय जनता, अनेक विचारवंत, मग बहुजन संघटकवर पाहिले अनेक विचारवंत ज्यावेळेला संविधानावर घाव घालतील त्यावेळेला ते शांत बसतील असं मला वाटत नाही. ते आवाज उठवतील. या देशाची न्यायपालिका इथल्या जनसामान्यांचा आणि या देशासाठी लढणाऱ्यांचा आवाज ऐकून घेण्यासाठी सक्षम आहे आणि त्याच्यावर आपण सर्वांनी भारतीय नागरिकांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे असं मला मुळात प्रथमतः वाटतं. आता भारतीय लोकशाही अनुभवणारी आमची शेवटची पिढी का हे पाहण्यासाठी आम्हाला जरा समजून घ्यावं लागेल की आम्हाला ही जी सिम्बॉलिक डेमोक्रेसी आहे, म्हणजे आम्ही कोणाला मतदान केलं हे आम्हाला माहित नाहीये. आम्ही घड्याळाला मतदान केलं, आम्ही धनुष्यबाणाला मतदान केलं, आम्ही इंजिनला मतदान केलं, कमळाला मतदान केलंय, तर मला वाटतं तुम्हाला ह्या लोकशाहीच्या तुमचं जे स्ट्रक्चर आहे त्यातून बाहेर यावं लागेल आणि तुम्हाला सर्वांगीण लोकशाही स्वीकारायला लागेल. सर्वांगीण लोकशाही जी सामाजिक आहे, सर्वांगीण लोकशाही आर्थिक आहे, सर्वांगीण लोकशाही जी इथल्या सामान्यांचा विचार करते, ती फक्त राजकारणापुरती मर्यादित राहत नाही. म्हणजे ती तुम्हाला कोणताही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देते. जी लोकशाही तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य देते, ती लोकशाही इथल्या शेतकऱ्याच्या पोराला, अनाथ पोराला आमदारकीचं तिकीट देते आणि आमदार म्हणून निवडून सुद्धा आणते. हे तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि ही लोकशाही इथल्या तरुणांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मुळात जर पहिलीलाच आमच्या पुस्तकात, म्हणजे मग ते सीबीएसई बोर्ड असू दे, स्टेट बोर्ड असू दे, यांनी जर संविधान आणि संविधानाची मूलभूत व्याख्या, तिथली जे स्ट्रक्चर आहे हे सांगितलं तर मला वाटतं की 1ली ते 10वी हा प्रवास गाठण्यामध्ये संविधान हा त्याच्या आयुष्याचा एक भाग होईल. मुळात कागदावर तर आम्हाला सांगितलं गेलं की भारतीय संविधान इयत्ता 1लीपासून शिकवलं जाईल, पण माझ्या मते तरी अजून तरी कुठेही भारतीय संविधान हा विषय 1ली, 2री, 3री, 4थी आणि पुढे 10वी पर्यंत दिलेला नाही. मला वाटतं यावर काम करणं गरजेचं आहे. युवक म्हणून एवढंच वाटतं की भारतीय लोकशाहीची ही जी व्यापक व्याख्या आहे ती इथल्या युवकांपर्यंत सांगा. मग हे तिथल्या पालकांची जबाबदारी असेल, शिक्षकांची जबाबदारी असेल. सगळ्यात महत्वाची जबाबदारी तर ही शिक्षण मंडळ आणि शिक्षकांची आहे. कारण तुमच्या आधिपत्याखाली, तुमच्या अध्ययनाखाली तो मुलगा शिकत असतो.
जर त्याला तुम्ही वेळीच सांगितलं की लोकशाही म्हणजे फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही, लोकशाही फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नाही, तर तो लोकशाहीला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल. ज्या वेळेला मुलगा लोकशाहीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल, सकारात्मक बाजूने पाहिल, त्यावेळेला त्याला वाटेल की अरे आपण सुद्धा या राजकारणाचा भाग व्हायला हवं, आपण सुद्धा या समाजकारणाचा भाग व्हायला हवं. कारण नेमकं काय तर भारताचे पंतप्रधान जरा इतिहास पाहिला तर आमच्याकडे मला असंही वाटत नाही की असा एकही पंतप्रधान नव्हता की ज्याला पांढरी दाढी नव्हती. म्हणजे मुळात आधुनिक भारताचा विचार करताना मला वाटतं की 91 नंतर जे पंतप्रधान पाहिले, मुळात आमच्या जिथे जगातला सगळ्यात जास्त युवक सांभाळ राहतात असा देश भारत आहे. आणि अशा युवकांच्या देशाचे राज्यकर्ते हे म्हातारे असतील तर मला वाटतं इथल्या युवकांनी आता एकत्र येऊन समाजकारण, राजकारण यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवं. ही लोकशाही कोणालाही विकत घेता येऊ शकत नाही आणि ती जर कोणी विकत घेत असेल तर त्यांच्या विरुद्ध बंड करण्याचं स्वातंत्र्य ही लोकशाही जनसामान्यांना देते. याची जाणीव तुम्हाला आम्हाला होणं मला गरजेचं आहे असं वाटतं. सगळ्यात महत्वाचं असं आहे की लोकशाही नागरिक घडवत असतात, पण मुळात भारतासारख्या देशात नागरिक घडलाय का हाच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आमच्याकडे स्वतंत्र भारतात स्वच्छता अभियानावर लाखो करोडो रुपये आतापर्यंत खर्च केलेले असतात. जी मुलं, जी युवक हातात आमच्याकडे बॅनर घेऊन स्वच्छ मुंबई, स्वच्छ भारत अभियान वगैरे पोस्टर घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर किंवा तुम्ही देशभरातल्या कुठल्याही रस्त्यांवर फिरताना दिसतात, तीच मुलं तुमचं ते कॅम्पेन संपल्यानंतर, तो उपक्रम संपल्यानंतर हातातली बाटली रस्त्यावर फेकतात. मला वाटतं मग इथे खरे लोकशाहीची हार आहे की जी लोकशाही म्हणते की भारतीय नागरिक लोकशाही घडवतो, तिथं भारतीय नागरिकच घडला नाहीये तर लोकशाही कशी घडणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्लेनचा एक कोड दिला होता. कार्लेनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्लेनचा विचार मांडताना म्हणतात की कार्लेन असं म्हणतो की प्रत्येक देशात प्रत्येक पिढी ज्या वेळेला नव्याने जन्माला येते त्यावेळेला नवराष्ट्राची निर्मिती होत असते. आणि हाच विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी जी लोकशाही दिली आहे ती 1950च्या परिस्थितीनुसार तुमच्या समोर दिली आहे, पण दिस डेमोक्रेसी इज द फ्लेक्झिबल. अर्थात ही डेमोक्रेसी, ही लोकशाही ही लवचिक आहे. ती परिस्थिती रूप बदलण्याची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेला संविधानात केली होती. पण मुळात जर 1950 पासून ते 2023 पर्यंत हाच पॅटर्न भारतीय लोकशाही फॉलो करणार असेल तर मला वाटतं की आम्ही आधुनिक कधी होणार आहोत. म्हणजे आता निर्माण चिन्ह असं, म्हणजे ज्या निवडणुकीची मी भाष्य करतोय तर लोकशाही, जर तुम्ही निवडणूक म्हणजेच लोकशाही असं तुम्हाला जर वाटत असेल तर ह्याच निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. म्हणजे आम्ही बॅलेट पेपरवर वोट करायचं, ईव्हीएम मशीनवर वोट करायचं, यावर 2 मतांतर आहे. मुळात इथे आमची पुढची पिढी किंवा त्यांच्या पुढची पिढी इथे सुद्धा मतांतर आहे. त्यामुळे नवीन पिढी या दोघांकडे पाहत असताना तिला असं वाटतं यार लोकशाहीत गेल्यानंतर नुसती भांडणच होतात, फक्त राजकारणच होतं, एकमेकांना मारण्याची भाषा होते, मतांची भाषा होते, मग आपण इथे जायचं तरी कशाला, मग समाजकार्य कसं करायचं. मुळात प्रश्न असा झालाय की एकदम सोपं उदाहरण जायचं झालं तर एक युवक म्हणून जर मला पुण्याला जायचंय आणि मी जर कोणाला अगदी 2 व्यक्ती आहेत आणि त्या 2 व्यक्तीला विचारतो की मला पुण्याला जायचंय, तुला काय वाटतं की सोपा रस्ता कुठला, त्यातला एक जण म्हणतो की अरे तू मेगा एक्सप्रेस हायवे जा लवकर पोहोचशील, दुसरा म्हणतो अरे नको नको तू खंडाळा जुन्या घाटातून जा तिथे लवकर पोहोचशील. मुळात मला जायचंय पुण्याला हे मला माहिती आहे, पण त्या पुण्याला जाण्यासाठी लागणाऱ्या रस्त्यांचा ज्या वेळेला मी प्रस्ताव इतरांसमोर ठेवतो, माझ्या आदर्शांसमोर ठेवतो, माझ्या शिक्षकांसमोर ठेवतो, माझ्या पालकांसमोर ठेवतो, माझ्या नातेवाईकांसमोर ठेवतो, त्यावेळेला 2 रस्ते मला दाखवतात. म्हणून ज्या वेळेला 2 रस्ते येतात त्यावेळेला हे 2 रस्ते एकमेकांसोबत झगडे करतात, संघर्ष करतात आणि त्यातून विस्कटलेला रस्ता निर्माण होतो. मला वाटतं हाच विस्कटलेला रस्ता भारतीय तरुणांच्या डोळ्यासमोर निर्माण झालाय. या देशात घडलेले काही प्रसंग हा भारतीय तरुण विसरू शकत नाही. म्हणजे आम्हाला सांगितलं जातं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र इथला तरुण अंगीकारतो, खूप शिकतो, विद्यापीठाचा टॉपर बनतो, पण ज्या वेळेला तो आपलं मत मांडतो त्यावेळेला त्याच्या आया बहिणींवर बलात्कार करण्याची धमकी दिली जाते, त्याला विद्यापीठातून बाहेर काढलं जातं आणि मग आमच्या येथील तरुणाचा रोहित वेमुला होतो. तर मला वाटतं तरुणांसमोर हा कुठला आदर्श जातो. जर इथं शिकून डॉक्टर होऊन आदिवासी तरुणी इथले डॉक्टर पायल तडवी प्रकरण आम्हाला माहितीये की ती शिकते, टॉपर डॉक्टर बनते आणि तिच्याच वरिष्ठ, ती खालच्या जातीची म्हणून तिच्या वरिष्ठ डॉक्टरांकडून तिची छळवणूक होते आणि इथे पायल तडवीला आत्महत्या करावीशी वाटते. तर मुळात मला वाटतं की आम्ही कुठं चाललोय. भारतीय लोकशाही समजून घेताना तुम्ही जर आमच्या समोर द केरला स्टोरी दाखवत असाल, ठीक आहे, तुम्ही म्हणतायत ना त्या 3 मुलींसोबत असं झालंय तर ठीक आहे, आपण एक वेळेसाठी द केरला स्टोरीतली ही 3 प्रकरणं खरी आहेत. ते अगदी त्यांनी धर्म बदलला आणि मग ते पुढे एसीसी एजंट बनले वगैरे, हे खरं म्हणून पुढे जाऊ. पण जर तुम्ही भारतात द केरला स्टोरी दाखवत असाल तर मला वाटतं त्याच भारतात आमच्याकडे प्रदीप कुरुलकर स्टोरी सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. त्याच भारतात आमच्याकडे खैरलांची स्टोरी सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एकीकडे जर एक सॉफ्ट कॉर्नर देऊन जात असाल आणि दुसरीकडे अंधार तसाच ठेवत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. आणि भारतीय लोकशाहीचं अस्तित्व जर अबाधित ठेवायचं असेल तर आम्हाला सगळ्या घटकांकडे
एकदम समानतेच्या भूमिकेतून पाहावं लागेल. आमच्या संविधानकर्त्यांनी संविधान देताना, आमच्या संविधानकर्त्यांनी लोकशाही देताना मागचा पुढे भेदभाव केला नव्हता. मग तुम्ही आम्ही भेदभाव करणारे कोण? हे राज्यकर्ते आपल्यात फूट पाडणारे कोण? आमच्यात दंगली पेटवून, आमच्या तरुणांच्या हातात दगडं देऊन ह्यांची जर पूरक भाऊ लंडनमध्ये, दुबईमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये शिकायला जात असतील आणि आमचा तरुण हाती दगड घेतला म्हणून इथल्या कारागृहात सडत असेल, तर मला वाटतं बहुजन चळवळीतील तरुणांनी भारतीय लोकशाही, भारतीय संविधान, इथल्या महापुरुषांनी केलेलं काम यावर अभ्यास करणं आणि त्या दृष्टिकोनातून पाऊल उचलणं गरजेचं वाटतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची केलेली व्याख्या ही फार सोपी आहे की रक्ताचा एकही थेंब न सांडवता केलेली क्रांती. म्हणजे बाबासाहेब थेट बोलतायत की प्रत्येक वेळेला लढाई करण्याची गरजच नाहीये, रक्त सांडवण्याची गरजच नाहीये. पण मुळात भारतात निवडणुका आल्या की होतंय काय? म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही सध्याची परिस्थिती पाहतात, वेगळं सांगायला नको की आता 2024च्या निवडणुका जाहीर होतील, पण त्याचपूर्वी कधी आमच्याकडे नगर पेटतंय, कधी आमच्याकडे अकोला पेटतोय, कधी माहित नाही शेवगाववर कुठून कधी दगड पडतोय, कधी संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर दगड मारतंय, दंगल पेटते, 2 जातीत, 2 धर्मात, 2 प्रदेशात वाद निर्माण होतोय. 1960ला महाराष्ट्र स्वतंत्र राज्य झाल्यानंतर अजूनही बेळगाव, निपाणी यांच्यात वाद सुरू आहे. तर मला वाटतं की एक युवक म्हणून हे जे सगळे प्रश्न माझ्या समोर आले, तर मला वाटतं की मग माझ्या मनातही प्रश्न निर्माण होईल. स्वाभाविक आहे की भारतीय लोकशाही जर आमच्याच पुढच्या पिढीला कळली नाहीये, भारतीय लोकशाहीप्रमाणे आम्हीच वागत नाहीये, तर मुळात मग या भारतीय लोकशाहीच्या भविष्यात काय उपयोग असेल? बरेच जण म्हणतात की सध्या हुकुमशाहीचं राज्य आहे. मुळात राजगादीवर बसणारी व्यक्ती ही आपण निवडून दिलेली आहे. तो जर चुकीचं कृत्य करत असेल तर त्याला जबाबदार आपणच आहोत, ते इथल्या नागरिकांनी स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या नेत्याच्या मागे जर भक्तसेना निर्माण होते, एखाद्या नेत्याच्या मागे त्याचे अंध कार्यकर्ते निर्माण होत आहेत, तर ह्या कार्यकर्त्यांना समजवण्याची जबाबदारी तुम्हा आमच्या सर्वांची. ती फक्त माझी आहे किंवा कुठल्या समाजसेवकांची आहे, कुठल्या विचारवंताची, तसं मुळीच नाही. ती या देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाची. हे जर असं झालं तर मुळात हे हुकुमशाही निर्माण होणार नाही, संविधान बदलण्याची भाषा होणार नाही. म्हणजे महाराष्ट्रात जे 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी जे सत्तानाट्य झालं त्याचा निकाल अगदी मागच्या आठवड्यात आला. त्या निकालानंतरही बऱ्याच जणांनी आपले विचार मांडले. पण मुळात हा विचार मांडल्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न युवक म्हणून माझ्या मनात आला की ठीक आहे, माननीय न्यायालयानं कायदेशीर बाबी समजून घेऊन, कायदेशीर चौकट अधोरेखित करून, कायदेशीर तत्व, कायदे सगळे पाहून या सगळ्या गोष्टी बरोबर केल्या, सगळं परफेक्ट केलं आणि हेही सांगितलं की बाबा ते सरकार जे स्थापन झालं ते असंविधानिक आहे, इथल्या जे अधिवेशन भरवलं गेलं ते बरोबर लिगल नव्हतं, इलिगल होतं, ते प्रबोधनाची नेमणूक इलिगल होती. पण मुळात त्या निकालानंतर माझ्यासारख्या युवकाच्या मनात प्रश्न झाला की हे सगळं इलिगल होतं. इथे असं सांगितलं गेलं की इथल्या राज्यपालांची भूमिका ही चुकीची होती, ही एक पक्षवादी होती, ती एका पक्षापुरती मर्यादित होती. तर मुळात ही घटना झाल्यानंतर त्या राज्यपालांचं पुढं काय झालं? आता ते संबंधित व्यक्ती राज्यपाल नाहीये, पण जर उद्या पुन्हा कुठे असे राज्यपाल निर्माण झाले, पुन्हा त्यांनी असंच कुठल्या तरी राज्यात असं सरकार स्थापन केलं, तर ते राज्यपाल एक स्पेसिफिक टाइम पिरियड संपल्यानंतर राज्यपाल पदावरून बाहेर पडले तर त्यांचं काय होणार आहे? त्यांना काही शिक्षा नाहीये का? त्यांच्याकडून जाब विचारला जाणार नाहीये का? तर मला वाटतं की इथल्या राज्यपालांनी ती घेतलेली भूमिका त्यावर आता भाष्य करणं गरजेचं आहे. आणि ह्या कायदे व्यवस्थेत, या लोकशाही राज्यात हे जे स्वतःला कार्यकर्ते म्हणतात, हे स्वतःचे आपले जे राज्यकर्ते ते म्हणतात की आम्ही संविधानाचं रक्षण करण्यासाठी इथे बसलेलो आहोत, तर संविधानाचं रक्षक म्हणून उद्या कुणीतरी असं उठून संविधानाच्या तत्वांची, लोकशाहीची तत्व, जी लोकशाहीची जी संकल्पना आहे, पायदळी तुडवणार नाही. यासाठी ह्या लोकांनी जे काहीतरी इलिगल काम केलंय त्यांच्यावर कारवाई करणार आहेत की नाही, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण युवक म्हणून या सगळ्या गोष्टी पाहत असताना आम्ही वेगवेगळ्या कमेंट पाहतो. मग इथल्या मीडियाची भूमिका आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा प्रसार माध्यम सध्या प्रचार माध्यम बनले की काय, असा प्रश्न विचारण्याचं काम आमच्याकडे होत आहे. आणि मुळात म्हणजे वक्तृत्व स्पर्धा मी करतो, तर बऱ्याच वक्तृत्व स्पर्धांमध्ये आम्हाला विषय दिला जातो की प्रसार माध्यम आहे की प्रचार माध्यम आहे. मुळात जर एखादी वक्तृत्व स्पर्धा ठेवताना जर आयोजकांना असा प्रश्न निर्माण करण्याची वेळ आली असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हा भारतीय लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर पडलेला डाग आहे. जर आम्ही इथली प्रसार माध्यम विकत घेत असू आणि आमची भक्तसेना, आमची कार्यकारिणी मंडळी, आमची कार्यसेना ह्या विकत घेतलेल्या प्रसार माध्यमांना पुढे करून आम्हीच किती शाणे आहोत हे दाखवत असतील तर मला वाटतं हा लोकशाहीवर घातला गेलेला घाव आहे. जी प्रचार माध्यमे झालेली आहेत त्यांच्या डोईवरून प्रसार माध्यमांचा भार कमी करावा आणि इथल्या सामान्य जनसामान्य तरुणांनी, युवकांनी, मजदुरांनी, शेतकऱ्यांनी तुमचं भलं ज्या माध्यमांवर आहे ते माध्यम पाहावं. मग सगळ्यात महत्वाचं की आत्ताच सर्वे आल्यानुसार की आमच्याकडे कोविड काळानंतर टीव्हीवर मीडिया पाहणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 8.8% घसरली आहे. आणि मुळात इथले डिजिटल प्लॅटफॉर्म जे युट्यूब चॅनल्स आहेत किंवा मग फेसबुक पेज आहे
ट्विटरवरच्या कमेंट आहेत, हे पाहणाऱ्यांची संख्या 67.8% वाढली आहे. तर मला वाटतं की कोविड काळानंतर खरंच इथं ज्या वेळेला हे वैचारिक प्रबोधन होत होतं, मग ते बहुजन संघटक पेजच्या वतीनं असू द्या किंवा अनेक जे पेज आहेत त्यांच्या वतीनं असू द्या, की हा सकारात्मक बदल दिसतोय. मग ह्या सकारात्मक बदलाची सुरुवात कर्नाटक राज्यापासून झाली आहे का? तर काही जणांचा हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे. काही जणांना वाटेल हो झाली आहे, काही जणांना वाटेल की नाही. 2024ची निवडणूक आणि त्यावेळेला इथला सामान्य म्हणून आपण सर्वांनी घेतलेली भूमिका ती ठरवेल. तर मला वाटतं की ही आमची शेवटची पिढी, जर इथल्या तरुणांना वाटत असेल की आमची लोकशाही पुढची 100 वर्ष पण तशीच राहावी, तर मला वाटतं की तुम्ही या सगळ्यांवर भाष्य करा, तुम्ही तुमचे विचार मांडा. ज्या दिवशी तुम्ही तुमचे विचार मांडणार, तुम्ही मग कवितांमधून मांडणार, तुम्ही निवेदनामधून मांडणार, तुम्ही तुमच्या वक्तृत्वातून मांडा, तुम्हाला जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं तुम्हाला लोकशाहीवर भाष्य करावं लागेल. तुम्हाला लोकशाही कळली नसेल तर ही लोकशाही म्हणजे नेमकं काय? आमच्याकडे गुगल आहे, आमच्याकडे युट्यूब आहे, आमच्याकडे सोशल मीडियाचे सगळे रिसोर्स उपलब्ध आहेत, तिथे जाऊन बघा. तुम्हाला अभिमान असला पाहिजे की आम्ही अशा भारतात राहतो की ज्या भारतात मर्सिडीज कारमधून फिरून असणारा जेव्हा व्यक्ती ज्या वेळेला निवडणुका आल्यानंतर इथल्या झोपडपट्ट्यांमध्ये असणाऱ्या गोरगरिबाच्या घरात जातो, त्याचे पाय पकडून म्हणतो की मालक आमच्यावर लक्ष ठेवा, आम्ही निवडणुकीला उभे आहोत. ही ताकद भारतीय लोकशाहीने तुमच्यापर्यंत नेऊन पोहोचवलेली आहे. ज्या अमेरिकेने जगावर राज्य केलं, ज्या अमेरिकेची भांडवलशाही, ज्या अमेरिकेचा पैसा पाहिल्यानंतर भल्या भल्यांचे डोळे पांढरे होतात, त्या अमेरिकेच्या राजपदावर सर्वोच्च पदावर कुठलीही महिला बसू शकलेली नाही. पण भारतासारख्या लोकशाही प्रधान देशाच्या राष्ट्रपती पदावर डॉक्टर प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू, पंतप्रधानपदी इंदिरा गांधी, लोकसभेच्या अध्यक्षपदी सुमित्राताई महाजन बसू शकल्या. तर मुळात मला वाटतं की हे भारतासारख्या देशानं हे सगळं स्वीकारलंय. भारतीय लोकशाहीची ताकद जगाला दाखवली आहे, पण आमच्या लोकांना ही ताकद त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे का हे कळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जर आम्ही जसजसं पुढे जाऊ, जसजसं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट कळणं गरजेचं आहे की लोकशाही ही एका घटकापुरती कधीच मर्यादित नाही. ही लोकशाही व्यापक आहे. ती जसा काळ बदलतो तशी ती बदलते. म्हणजे निवडणुकीचा तुमचा जो निकाल आहे तो चिन्हांकित निकाल असू दे किंवा तो अंकगणित आकड्यांवर असू दे, असं नाहीये की एखाद्या पक्षाची सत्ता 5 वर्षांपूर्वी आली, पुन्हा एक सर्व्हे घेतला जातो आणि ते सर्व्हेचे सगळे पोल त्याच पक्षाच्या बाजूने येतात आणि निवडणुका झाल्यानंतर कळतं की अरे सगळ्यात कमी तर त्या पक्षाला मत मिळालंय. ही भारतीय लोकशाहीची ताकद आहे. ही फ्लेक्झिबल आहे, ही बदलते. तुमचे निर्णय बदलतात, तुमचे सत्ता संघर्ष, तुमचे जीवन प्रणालीमध्ये जिथं जिथं तुम्हाला असं वाटतं की आता आम्हाला बदलणं गरजेचं आहे, तिथं तिथं भारतीय लोकशाही बदललेली आहे. म्हणजे मग 1900 तुमचा जो टप्पा आहे की 1950 पासून ते 1990चा, 1991 पासून ते 2000 आणि 2000 पासून ते आताचा जो टप्पा आहे त्यात सुद्धा भारतीय लोकशाही बदलली आहे. म्हणजे अगदी आम्ही 90 पर्यंत गेलो तर आमचं मार्केट बाहेरच्यांसाठी उपलब्ध नव्हतं. मग 91चं नवं आर्थिक धोरण आलं, नव्या आर्थिक धोरणानं भारताचे दरवाजे जगासाठी खुले केले, बाहेरचे आत आले, आतले बाहेर गेले, हिथं लोकशाही बदलली. पुन्हा 2000 मध्ये तुमच्याकडे आयटी ऍक्ट आला, तुमच्याकडे मग हे प्रसार माध्यमांचं हे जे स्वातंत्र्य आहे हे अगदी तसंच ठेवलं गेलं. मग हे आयटी ऍक्ट पासून ते आता सगळे ऍडव्हान्स जे ऍक्ट येत आहेत, इथलं ई कॉमर्स सेक्टर आहे, तिथे लोकशाही तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं की ज्या वेळेला सत्ता संघर्ष चालू होता तर सुप्रीम कोर्टात काय काय घडतंय तर काही युट्यूब चॅनलवर हे लाईव्ह दाखवलं जात होतं. म्हणजे तुम्ही ज्या अशा देशात राहतात की जिथं लोकशाही तुम्हाला पाहण्याचं स्वातंत्र्य देते, देशाचा भल्याचा विचार करण्याचं स्वातंत्र्य देते. तुम्हीच एखादं तुम्हाला असं वाटलं की एखादा राज्यकर्ता त्याला एखादी कृती स्वीकारणं म्हणजे त्याला एखादा उपक्रम चालू करणं गरजेचं वाटतं तर आपण त्यांना ते तसं लेखी अर्जाद्वारे देऊ शकतो. तुम्हाला इथल्या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आरटीआयनं दिलाय, तुम्हाला तुमच्या धर्मनिवडीचा अधिकार दिलाय. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्यावर कुठेतरी अन्याय अत्याचार होतोय तर तुमच्यासाठी 3 दरवाजे, तुम्ही जिल्हा कोर्ट, तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जाऊ शकता, तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकतात, तुम्हाला नाहीच निकाल तिथे पडला तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. हे सगळं लोकशाहीचा भाग आहे. पण आम्ही ह्या सगळ्यांना तुकड्यात वाटलंय. म्हणजे आमच्यासाठी आमचं आयुष्य म्हणजे माझं घर, माझा परिवार, बस. मग समाजसेवा करायची, कुठलं तरी चॅनल बघायचं आणि मग आम्ही ज्यावेळेला गाडी चालवताना आमच्याकडे नियमांचं उल्लंघन होतं, समोर पोलीस काका असतात, हवालदार काका असतात. त्या हवालदार काका ज्यावेळेला आम्हाला पकडतात त्यावेळेला त्यांना बाजूला घेतो आणि त्यांना म्हणतो जरा ऍडजस्ट करा. त्यांच्या खिशात एखादी नोट टाकतो, 100ची नोट, 200ची नोट टाकतो. मग घरी येतो, रात्री 9, 9:30च्या बातम्या बघतो. मग तिथं ब्रेकिंग न्यूज असते की अमुक नेत्याने इतक्या कोटींचा भ्रष्टाचार केला आणि आमचा तरुण मग ते बातमीकडे पाहत आपल्या घरच्यांना सांगतो काय सरकार आहे, किती भ्रष्टाचार चाललाय. पण मुळात भ्रष्टाचाराची सुरुवात तुमच्यापासून झालेली होती. तुम्ही त्या हवालदाराला सुद्धा 200 दिले, हा भ्रष्टाचाराचाच भाग आहे. या 200तून पुढे 2 कोटींचे घोटाळे होतात आणि मग नोटांपासून ते गोट्यातल्या चाऱ्यापर्यंत हे घोटाळे या देशाला किती लुटू शकतात हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. या देशात राज्यकर्त्यांच्या हाताखालीले बरेच साप या देशाला लुटून पळून गेले.
त्यावर कुठलाही भारतीय जास्त व्यापकपणे बोलायला तयार नाही. कारण इथल्या नागरिकाला वाटतं की अरे आपल्या ज्या बँकेत अकाउंटच नव्हतं त्या अकाउंटवर तिथे कशाला आपण मत मांडायचं. माझं पंजाब महाराष्ट्र बँकमध्ये अकाउंटच नव्हतं, नॅशनल बँकमध्ये अकाउंट नव्हतं, गेले लुटले पैसे, माझं काय जातंय. तर मुळात ही ज्या वेळेला विचार आमच्या मनात येतो त्यावेळेला आम्ही लोकशाहीचा मार्ग सोडलेला असतो. लोकशाही म्हणजे सगळ्यांचं भलं करणारी शाही, लोकांचं भलं करणारी शाही. पण इथं जर लोकशाहीची व्याप्पा फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित होत असेल तर मला वाटतं की हा काळ अंधाराचा आहे. आणि या अंधारातून प्रकाशवाट जर आम्हाला दिसायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला आम्ही आमच्या जीवनाचा एक भाग करायला हवं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की नवराष्ट्राची निर्मिती ही नव्या पिढी करून यायला हवी. मला वाटतं ह्या नव्या पिढीनं आता काळाची गरज लक्षात घेऊन सगळ्यात व्यापक आणि सगळ्यात मोठं पाऊल उचलून ही लोकशाही वाचवण्यासाठी, ही लोकशाही रुजवण्यासाठी पुढे यायला हवं. सुरेश भट म्हणतात तसं की विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. मला वाटतं विजा घेऊन येणारी पिढी ही सध्या बोलती झाली पाहिजे. आणि ही विजा घेऊन येणारी पिढी कोण आहे तर मला वाटतं जे तरुण आता शिक्षण घेत आहेत, मग ते शालेय शिक्षण घेत आहेत, ते महाविद्यालयात आहेत, जे सिनियर कॉलेजमध्ये आहेत किंवा जे नोकरीला लागलेत आणि ते वयाचे 40 वर्षापर्यंत पोहोचलेले आहेत, त्या सगळ्यांनी आता जरा माझं घर, माझा पैसा, माझा परिवार ही संकल्पना बाजूला सोडून माझा समाज, माझं राज्य, माझा देश, माझं संविधान, माझा अभिमान असं सगळं संकल्पना आपल्या मनामनात पेरायला हव्या. हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी मला वाटतं भारत हा विश्वगुरू झालेला असेल, भारत महासत्ता झालेला असेल. अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची ताकद तुम्हा आम्हा सर्वात आलेली असेल. मुळात त्या अमेरिकेचा संदर्भ दिला जातो. बरेच जण आपल्या व्याख्यानातून तो संदर्भ सांगतात की मनमोहन सिंगला भेटायला बराक ओबामा आले होते. बराक ओबामाने एक पुस्तक मनमोहन सिंगांना दिलं. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं की फ्रॉम ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. मग तिथे येचुरी होते. येचुरी म्हटले की मला हे खोटं वाटतं, तुम्ही ओल्डेस्टही नाहीत आणि लार्जेस्टही नाहीत, हे मी तुम्हाला उदाहरणासहित सांगतो. मग येचुरी ओबामाला म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर कित्येक वर्षानंतर तुमच्या येथील कृष्णवर्णीयांना आणि तुमच्या येथील महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यामुळे तुमच्याकडे सुरुवातीपासून लोकशाही आलीच नाही. आम्हाला 26 जानेवारी 1950 ज्या वेळेला संविधान स्वीकारलं, या देशात लोकशाही राज्य प्रस्थापित झालं, त्या दिवसापासून इथल्या गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, तरुण, युवक ज्यांनी वयाचे 18 वर्ष कंप्लीट केले, जे कोणत्याही जातीचे, धर्माचे, ह्या सगळ्यांना, महिलांना, तृतीयपंथांना मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणून आमची डेमोक्रेसी ओल्डेस्टही आहे आणि लार्जेस्टही आहे. मला वाटतं तुम्हाला तुमच्या लोकशाहीचा अभिमान असायला हवा. या जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्र आहेत. ज्या इंग्लंडने आमच्या 150 वर्ष राज्य केलं, त्या इंग्लंडमध्ये लोकशाही प्रस्थापित झाल्यानंतरही कित्येक वर्षानंतर महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. माझ्या संदर्भानुसार आजही जगाच्या पाठीवरचे कित्येक राष्ट्र तिथं महिलांना मतदानाचा अधिकार नाही. आमच्याच देशात इथल्या महिलांना समान मतदानाचा अधिकार आहे. ही भारतीय लोकशाहीची ताकद आहे. इथल्या खालच्या वर्गातील, इथल्या कोणत्याही जाती धर्मातील आदिवासी तरुणांना, गोरगरीब, कष्टकरी, रंजल्या गांजलेल्यांना मतदानाचा अधिकार आहे. तुमचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तुम्हाला या देशात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. तुमच्यावर कोणी हल्ला केलास तर त्याच्या विरोधात तक्रार करण्याचं स्वातंत्र्य आहे. इथल्या राजकारणाऱ्यांना एखाद्या विषयावरची माहिती मिळवण्याचा अधिकार तुम्हाला दिला गेलाय. तुम्हाला समतेचा अधिकार दिलाय. तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलाय. जो इथला गोरगरीब कष्टकरी आहे, जो रंजलाय, गांजलाय, त्याने मेन म्हणजे मुख्य प्रवाहात येण्यासाठी आरक्षणाची तरतूद या भारतीय लोकशाहीने तुम्हाला करून दिलेली आहे. तर मला वाटतं याचा फायदा घेणं या आजच्या तरुणांची सगळ्यात महत्वाची जबाबदारी असेल. लेट्स टॉक ऑन कॉन्स्टिट्यूशन यांसारखे हॅशटॅग वापरून आजची तरुण पिढी सोशल मीडियावर संविधानाविषयी जागृत आहे हे पाहिल्यानंतर जरा समाधान मिळतं. मग आमच्यासारखे युवक ह्या सगळ्या माध्यमांवर बोलू लागतात, संविधान सांगू लागतात. मग संभाजी भगत सुद्धा आपल्या गीतातून म्हणतात की वाचवा वाचवा हे संविधान. लोक मेले, लोकशाही गेली कुठे तर लोक मेले उरली शाही असं म्हणताना ते म्हणतात की इथं लोकशाही वाचवणं गरजेचं आहे. तर ही लोकशाही जेव्हा वाचेल, ज्यावेळेला संविधान वाचलेलं असेल, संविधान इथल्या मनामनात रुजावं एवढीच माफक आशा व्यक्त करतो. लोकशाहीला एक पुस्तकी व्याख्या किंवा मला नागरिकशास्त्राचा पेपर द्यायचा आहे, राज्यशास्त्राचा पेपर द्यायचा आहे म्हणून मी जर ती पाठ करणार असू तर मला लोकशाही अजिबात कळली नाहीये. लोकशाही ही तुमची जीवन प्रणाली आहे. डेमोक्रेसी इज अ लाईफस्टाईल ऑफ आवर लाईफ. मला वाटतं ही ज्या वेळेला लाईफस्टाईल होईल, ज्या वेळेला ही जीवन प्रणाली होईल, त्यावेळेला भारतीय लोकशाही आणि त्या लोकशाहीच्या बळावर निर्माण झालेला भारत हे राष्ट्र सर्वोच्च शिखरावर पोहोचलेलं असेल. या भारतीय लोकशाहीनं आतापर्यंत आम्हाला खूप काही दिलंय. प्रगतीचा मंगळ गाठलाय. इथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या आणि स्वातंत्र्याचं हे आघात असणारं महत्व इथल्या तरुणांपर्यंत पोहोचावं आणि ती पोहोचेल. बहुजन संघटक सारखे सगळे जे प्रबोधनाचं कार्य करणारी ही सगळी मंडळी आहे, खांडेकर सर आहेत, त्यांची जी पूर्ण टीम आहे ती असंच करत राहील
आणि या देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन विश्वगुरू बनेल एवढाच आशावाद व्यक्त करतो। जाताना फक्त एवढंच एक गोष्टीची आठवण करून देतो की हे भाग्य है मेरा, मुझे मौका मिला है, खाने को रोटी रहने को भारत मिला है। मला वाटतं हे भारत मिळण्याचं स्वातंत्र्य आम्हा सगळ्यांचा अभिमानास्पद आहे। म्हणून जाताना मी माझ्याच कवितेत शेवट करतो की माझ्या शब्दांच्या ताकदीने आता विषमतेचा डोंगर खचला पाहिजे, माझ्या शब्दांच्या ताकदीने आता विषमतेचा डोंगर खचला पाहिजे। बोलू किंवा जाती धर्मावर नंतर आधी भारत वाचला पाहिजे, बोलू किंवा जाती धर्मावर नंतर आधी भारत वाचला पाहिजे। सर्वांनी जे जे फेसबुक लाईव्हला जॉईन झाले त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो। पुन्हा एकदा बहुजन संघटक पेज, त्यांची टीम आणि राहुल खांडेकर सर यांनी मला इथे येऊन विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार, मनपूर्वक आभार। जय भीम, जय भारत, जय संविधान।